महा-डी-बी-टी स्कॉलरशिप तर जेही विद्यार्थी ओपन EWS किंवा ACBC या कास्टमध्ये असेल त्या विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणजे EBCचा फॉर्म हा सुद्धा भरू शकतात आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता ही स्कॉलरशिप भरून सुद्धा विद्यार्थी आता 60,000 रुपयापर्यंत मेंटेनन्स स्कॉलरशिप घेऊ शकतात आणि हा फॉर्म तुम्हाला महा-डी-बी-टी या साईटवरच भरायचा आहे। फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि ओपन EWS आणि ACBC जेही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असेल ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे। 60,000 रुपये ते 51,000 रुपये तुम्हाला वेगळी स्कॉलरशिप मिळणार आहे आणि EBC भरून तुम्हाला जी तुमची कॉलेजची फी आहे ती सुद्धा माफ होणार आणि तुमच्या अकाउंटला DBT मार्फत 50 ते 60,000 रुपयापर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला करून घ्यायचं यावरती रजिस्ट्रेशन। तर महा-डी-बी-टीवर रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि प्रोफाईल कशी रेडी करायची या संदर्भात व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे। त्या प्रकारे तुम्ही सर्वात प्रथम तुमचं रजिस्ट्रेशन करून ID आणि पासवर्ड रेडी करा। जर ID आणि पासवर्ड रेडी असेल तर तुम्ही सर्वात प्रथम लॉग इन करून घ्या। लॉग इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये बघू शकता सर्वात प्रथम तुम्हाला जे प्रोफाईल आहे हे 100% रेडी करून घ्यायचं आहे। मी आताच सांगितलं आहे प्रोफाईल रेडी कसं करायचं या संदर्भात व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा तुम्ही, तिथे तुम्हाला प्रोफाईल रेडी करण्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्या प्रकारे अगोदर तुम्ही 100% प्रोफाईल रेडी करा आणि 100% प्रोफाईल रेडी करत असताना तुम्हाला यामध्ये जी इम्पॉर्टंट अपडेट आहे म्हणजे जे इम्पॉर्टंट काम आहे ते कसं करायचं बघा। प्रोफाईलमध्ये तुम्हाला जे सर्वात शेवटचं ऑप्शन राहणार आहे ज्यामध्ये आपल्याला डे स्कॉलरचं ऑप्शन आहे आणि त्यानंतर हॉस्टेलरचं ऑप्शन आहे। या ऑप्शनमध्ये तुम्हाला यस क्लिक करायचं आणि तिथे तुम्हाला जेही तुम्ही रेंट ॲग्रीमेंट बनवलेलं असेल 11 महिन्यांचं ते रेंट ॲग्रीमेंट तिथे तुम्हाला अपलोड करायचं आहे। कसं करायचं या संदर्भात आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। अगोदर तुम्ही जेही प्रोफाईल आहे मी परत सांगतो तुम्हाला की ते प्रोफाईल तुम्हाला खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये बघा, कारण जर आपण या व्हिडिओमध्ये प्रोफाईलपासून जर संपूर्ण माहिती दिली तर हा व्हिडिओ खूप मोठा होणार आणि ऑलरेडी आपण एक व्हिडिओ दिलेला आहे त्यामुळे। तर प्रोफाईलचं जे ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघू शकता सर्वात शेवटचं ऑप्शन जे आहे तिथे काय करायचं बघू शकता। अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन येणार। यामध्ये आपल्याला हॉस्टेलर क्लिक करायचं आहे। स्टार्टिंगला हॉस्टेलर क्लिक कराच, कारण जर तुम्ही EBCचा फॉर्म भरत असाल ज्यामध्ये छत्रपती शाहू महाराज EBC स्कॉलरशिप विद्यार्थी भरत आहे तर त्याच फॉर्ममध्ये तुम्हाला अगोदर हे EBC साठी हॉस्टेलर सिलेक्ट करावं लागेल। जर तुम्ही हॉस्टेलर सिलेक्ट करत नसाल तर तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता ज्यामध्ये 50 ते 60,000 रुपये तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे बघा सर्वात प्रथम तुम्हाला यामध्ये हॉस्टेलर सिलेक्ट करा। यामध्ये तुमचा जिल्हा लिहा, तालुका, हॉस्टेल टाईप नॉन गव्हर्नमेंट टाका किंवा रूमचं ऑप्शन असेल तिथे रूमचं ऑप्शन सिलेक्ट करा। हॉस्टेलचे नाव असेल तर हॉस्टेलचे नाव टाका किंवा घरमालकाचे नाव लिहू शकता, त्यासमोर तुम्ही त्यांचं हाऊस करू शकता। त्यानंतर इथे त्यांचा ॲड्रेस, त्यानंतर इथे पिनकोड जोही तुम्ही जिथे राहत आहे सध्या रेंटनी, डेट ऑफ ॲडमिशन, मेस अवेलेबल आहे का तुम्ही यस क्लिक करू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला रेंट पर मंथ म्हणजे एका महिन्याला रेंट किती आहे यामध्ये चार्जेस लिहायचे, मंथली लिहायचे, फक्त एकाच महिन्याचे चार्ज लिहा यामध्ये। आणि त्यानंतर इथे तुम्हाला ते सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। यामध्ये कॉलेज कोणते सर्टिफिकेट मागते हे एकदा चेक करा। कोणते कॉलेज तुम्हाला नोटरी मागत असेल तर नोटरी करा, ॲफिडेविट मागत असेल तर ॲफिडेविट करा। परंतु आतापर्यंत आम्ही जेही चेक केलेलं आहे त्यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांना नोटरी मागण्यात आलेली आहे 100 रुपयाच्या स्टॅम्पवर। तर तुम्हाला सुद्धा नोटरी मागते का एकदा कॉलेजकडून कन्फर्म करा आणि जर मागत असेल तर अशा प्रकारे एक नोटरी बनवून घ्या। आजूबाजूला जेही तुमचं कोर्ट असेल त्याचे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाणार नोटरीबद्दल आणि रेंट ॲग्रीमेंट करून घ्या त्यांच्याकडून, इथे तुम्ही अपलोड करा। अशा प्रकारे तुम्हाला प्रोफाईलमध्ये हे प्रोफाईल कसं रेडी करायचं मी ऑलरेडी सांगितलं, हे रेडी करून घ्या। त्यानंतर फक्त इथे शेवटच्या ऑप्शनमध्ये हॉस्टेलर क्लिक करून संपूर्ण माहिती फिलअप करा। अशा प्रकारे तुमचे प्रोफाईल रेडी झाले की मग तुम्हाला करायचं आहे अप्लाय स्कीमला। तर स्कीम कशी अप्लाय करायची तर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता यामध्ये बघू शकता डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता यामध्ये जेही प्रोफेशनल कोर्स आहे, ॲग्रिकल्चर आहे, त्यानंतर DTAचे जे कोर्स आहे इंजिनिअरिंग वगैरे फार्मसी या कोर्ससाठी हा जी स्कॉलरशिप आहे दिली जाते। तर बघू शकता टेक्निकल कोर्समध्ये जेही विद्यार्थी येत असेल ते बघू शकता ते विद्यार्थी पहिला फॉर्म भरत आहे EBCचा ज्यामध्ये त्यांना कॉलेजची फी जी आहे ही माफ होत आहे। त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता हा फॉर्म विद्यार्थी भरू शकते, परंतु भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे, कारण या अगोदर या स्कॉलरशिपमध्ये फक्त 8,000 रुपयेपर्यंत स्कॉलरशिप मिळत होती। आता या स्कॉलरशिपमध्ये GR चेंज झाला आहे आणि पैसेसुद्धा वाढलेले आहे। तर 60,000 रुपयापर्यंत ओपन कास्टमधील विद्यार्थी, ACBC EWS कास्टमधील विद्यार्थी आता स्कॉलरशिप घेऊ शकतो।
तर यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये संपूर्ण डिटेल्स दिलेली आहे, बघू शकता. यामध्ये तुम्ही रीड करून घ्या. सेम टू सेम प्रोसेसनी जाऊन तुम्ही महाडीबीटीच्या साईटवर सुद्धा बघू शकता. यामध्ये तुम्हाला किती पैसे मिळणार आहे संपूर्ण डिटेल्स तुमच्या समोर आहे. तुम्ही एकदा चेक करा. 60,000, 51,000 अशा प्रकारे तालुक्या लेवलला हायर एज्युकेशनला सुद्धा यामध्ये पैसे दिलेले आहे. संपूर्ण माहिती तुम्ही चेक करा. त्यानंतर कोणकोणते तुम्हाला इलिजिबल कोण होणार आहे याबद्दलची माहितीसुद्धा दिलेली आहे. अशा प्रकारे रेडी करा. आणि यामध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे या संदर्भात सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आपण सांगणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण जे डिटेल्स आहे या डिटेल्स तुम्हाला चेक करून घ्यायच्या आहे. तर यामध्ये तुम्हाला तर बघू शकता यामध्ये 3 नंबरचा जो पॉईंट बघितला तर रजिस्टर लेबल सर्टिफिकेट किंवा अल्पभूधारक. तर यामधील तुम्हाला एक सर्टिफिकेट लागणार आहे. हे सर्टिफिकेट तुमच्या आजूबाजूला जेही सेतू केंद्र आहे त्यांच्याकडून तुम्हाला काढून देण्यात येणार आहे. त्यांच्याकडे तुम्ही या डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट घेऊन जा, त्याबद्दलची माहिती तुम्हाला ते देऊ शकतात. आणि फॉर्ममध्ये अप्लाय केल्यानंतर बघू शकता तुम्हाला मेन पॉईंट, तर जेही विद्यार्थी सेकंड इयर असेल, थर्ड इयर असेल ते विद्यार्थी रिन्यू करतील. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा फॉर्म भरत असेल, आता तो विद्यार्थी सेकंड असो की थर्ड असो की फोर्थ असो, पहिल्यांदा जर फॉर्म भरत असेल तर तुम्ही रिन्युअल नो करा. जे विद्यार्थ्यांनी लास्ट इयरला फॉर्म भरलेला असेल, परत तो फॉर्म दुसऱ्या इयरला भरत असेल तरच तुम्ही इथे यस क्लिक करा रिन्युअलला. त्यानंतर पॅरेंट्स रजिस्टर लेबर, म्हणजे तुमच्या वडील जे आहे तुमचे किंवा आई असेल हे लेबर सर्टिफिकेट आहे का, म्हणजे त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे का, किंवा युअर पॅरेंट्स अल्पभूधारक शेतकरी आहे का याबद्दलचं एक सर्टिफिकेट लागेल. आता काही विद्यार्थ्यांकडे दोन्ही पण सर्टिफिकेट नाही आहे, तरी काही कॉलेजनी ही स्कॉलरशिप अप्रूव्ह केलेली आहे, तरी याबद्दलची माहिती तुम्ही तुमच्या कॉलेजमधून घेऊ शकता. त्यानंतर बघा तुम्हाला इथे किती बेनिफिशियरी आहे, म्हणजे किती जण स्कॉलरशिप घेता, इथे 1, 2 जेही तुमचे असेल ते इथे इन्सर्ट करा. त्यानंतर जेही आपण डिक्लेरेशन होतं जे 100 रुपये स्टॅम्पवर आपण मागे जे EBCच्या फॉर्ममध्ये अपलोड केलेलं आहे, म्हणजे प्रोफाईलमध्ये अपलोड केलेलं आहे, ते इथे अपलोड करा. एक अंडरटेकिंग फॉर्म आहे की किती म्हणजे वडिलांचा अंडरटेकिंग फॉर्म आहे तो, ज्यावरती तुम्हाला नाव वगैरे लिहायचं आहे, जसं आपण बाकी स्कॉलरशिपला भरतो. त्यामध्ये किती मुलं आहे आणि त्यामध्ये मुली किती आहे, मुलं किती आहे, आणि त्यामध्ये तुम्ही कोणत्या कॉलेजला शिकत आहे, अशा प्रकारे एक डिक्लेरेशन फॉर्म आहे. आणि स्कॉलरशिपचं नाव आणि त्यामध्ये वडिलांचे सिग्नेचर आणि तुमचे सिग्नेचर, अशा प्रकारे एक लेटर तुम्हाला इथे साधं यामध्ये पण डाउनलोड करू शकतो आपण, तिथे ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर EWS सीट आहे का, येस नोमध्ये तुम्हाला ॲन्सर द्यायचा आहे. नॉन क्रिमिलियरची गरज नाही आहे तुम्हाला. SCBC कास्ट असेल तरच तुम्हाला नॉन क्रिमिलियर टाकायचं काम पडणार आहे, बाकी तुम्हाला गरज नाही आहे ओपन कास्टला. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण यामध्ये दिलेली माहिती फिलअप करायची आहे. हे जे 2 सर्टिफिकेट आहे याची माहिती तुम्ही कॉलेजमधून घेऊन घ्या की आम्हाला हे लागणार आहे का, की ओनली आम्ही जे ॲफिडेविट देणार आहे त्यावरतीच आमचा फॉर्म फिलअप होणार आहे. संपूर्ण माहिती घ्या आणि फॉर्म भरा. EBCचा फॉर्म आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृहाचा फॉर्म जर सोबत भरत असाल तर तुम्हाला प्रोफाईलमध्ये तेव्हाच संपूर्ण जे हॉस्टेलर आहे हे ॲड करायचं काम पडणार आहे. जर तुम्ही EBC अगोदर सबमिट केला, त्यामध्ये जर तुम्ही डे स्कॉलर केलं, हॉस्टेलर केलं नाही, तर तुम्हाला अडचणी जाऊ शकतात. त्यामुळे दोन्ही फॉर्म सोबत भरा. डॉक्युमेंट्स यामध्ये सांगितलेलेच आहे आपण, तरीसुद्धा तुम्ही कॉलेजकडून एकदा या स्कॉलरशिपबद्दल संपूर्ण माहिती घ्या आणि फॉर्म भरा. कोणती अडचण आली तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि महाडीबीटी स्कॉलरशिपबद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येत असतात. फॉर्म कसे भरायचे, बाकीचे सुद्धा ज्या कास्ट आहे, संपूर्ण व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक केलेले आहे, ते व्हिडिओ बघा आणि त्याप्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करा. आणि फॉर्म भरल्यानंतर फॉर्मची प्रिंट काढा, डॉक्युमेंट्स अटॅच करा आणि आपल्या कॉलेजला हा फॉर्म सबमिट करा. डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता याबद्दल कोणाला कुठेही अडचण आल्यास कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि स्कॉलरशिप किंवा अदर ज्याही प्रायव्हेट स्कॉलरशिप, गव्हर्नमेंट स्कॉलरशिप असतात, याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.